नमस्कार माझे प्रिय विद्यार्थी, सुर्वेबाईंच्या वर्गामध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा पाया भक्कम असतो तेव्हा त्याची इमारत सुद्धा भक्कमच तयार होते, ती कधी कोसळणार नाही. गणिताचं सुद्धा तसंच आहे. ज्यावेळी तुमचा गणिताचा पाया म्हणजे मूलभूत संकल्पना ह्या ज्यावेळी तुमच्या भक्कम होतात, गणित तुम्हाला कोणतंही अवघड गणित असू दे ते तुम्हाला सोप्या प्रकारे आणि सहज करायला आवडते आणि ते गणित विषय आवडायला लागतो. बहुतेक विद्यार्थ्यांना गणित हा विषय कंटाळवाना वाटतो, आवडतच नाही, शिकायला आवडत नाही. पण ज्यावेळी तुम्हाला गणित यायला लागते तेव्हा सर्वात जास्त आवडता विषय हा गणितच होतो. आणि गणितापेक्षा जास्त नावडती कोणता विषय असेल तर तो भूमिती. कारण भूमितीमध्ये खूप पाठांतर, प्रमेय हे सगळं डोक्याच्या बाहेरचं असतं. परंतु तुम्ही भूमितीमध्ये सुद्धा तुमच्या संकल्पना जर सगळ्या मजबूत झाल्या, त्या तुम्हाला जर चांगल्या समजल्या, तर भूमिती सुद्धा खूप आवडता विषय तुमचा होऊ शकतो. तर आज माझ्या तासाला आपण शिकणार आहोत भूमितीच्या सर्व मूलभूत ज्या काही संकल्पना आहेत, मूलभूत जे संबोध आहेत त्याचे, ते समजणं अत्यंत आवश्यक आहे. ते जर तुम्हाला समजलं तर भूमिती समजणं अत्यंत सोपं जातं. आणि हे जे भूमितीचे मूलभूत संबोध आहेत त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात परीक्षेत. त्यामुळे तुम्हाला ते मूलभूत संबोध माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आपण लगेचच सुरुवात करूया. भूमितीचे मूलभूत संबोध. बाजूला मी हे सगळे संबोध लिहून ठेवलेले आहेत. भूमितीचे सर्वात मूलभूत म्हणजे ज्याचा पाया म्हणतात भूमितीचा, हा माहिती असणं आवश्यकच आहे. म्हणजे कशाला काय म्हणतात वगैरे ते. ओके, तर सुरू करूया. पहिला आहे सर्वात म्हणजे भूमिती सुरू कशापासून होते तर बिंदूपासून. जसं अंकगणित, गणिताचे दोन भाग आहेत, एक अंकगणित आणि दुसरा किंवा त्याला बीजगणित म्हणतो आणि दुसरा भूमिती. तसं हे भूमिती, जसं बीजगणितामध्ये तुम्हाला सर्व संख्या माहिती असणं, म्हणजे जसं 1, 2 हा त्याचा काय आहे, पाया आहे, तसा हा भूमितीचा काय आहे, पाया आहे. सर्वात अत्यंत आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे माहिती असणं म्हणजे, तर भूमितीचा पाया ज्याच्यावर अवलंबून आहे तो बिंदू म्हणजे काय ते पाहूया आपण. बिंदू ह्याला म्हणतात बिंदू. बिंदू म्हणजे काय तर तुम्ही ज्यावेळी कागदावर काढणार बिंदू त्यावेळी टोकदार पेन्सिलीने किंवा तुमच्या पेनाने, आपण आकृती नेहमी पेन्सिलनेच काढतो, तर त्या टोकदार पेन्सिलीने जो आपण एक पॉइंट करतो, हा त्याला काय म्हणतात, बिंदू. टोकदार पेन्सिलीने जेव्हा आपण एक टिंब लिहितो त्यालाच काय म्हणतात, बिंदू. हा झाला बिंदू. आता पुढचा भाग आहे रेषा. तर रेषा कशाला म्हणतात ते पाहूया आपण. रेषा म्हणजे ज्या आकृती म्हणूया त्याच्या दोन्ही बाजूला ज्यावेळी बाण असतात त्याला काय म्हणतात, रेषा. म्हणजे काय तर रेषा ही नेहमी अमर्यादित असते. म्हणजे काय तर बाण दाखवले याचा अर्थ बाणाच्या दिशेने ती चालू आहे, संपलेली नाही, असा बाणाचा अर्थ होतो. रेषा संपलेली नाही तर चालू आहे. परंतु आपण जेव्हा कागदावर काढतो तेव्हा कागदाला काय मर्यादा असते, कागदाच्या बाहेर आपण काढू शकत नाही, म्हणून त्याला दोन्ही बाजूने काय करतात, बाण दाखवले जातात. म्हणजे रेषा ही अमर्याद आहे, अनंत आहे, ती कधीही संपत नाही. पण ज्यावेळी आपल्याला रेषेचं वाचन करायचं असतं, म्हणजे ह्या रेषेचं नाव लिहा असं सांगतात, त्यावेळी तिथे कुठेही दोन बिंदू घेऊन त्या बिंदूंचं नाव त्या रेषेला द्यायचं. म्हणजे हे रेषेचं नाव झालं रेषा PQ. तुम्ही रेषा PQ म्हणा, रेषा दोन्ही बाजूने अमर्याद आहे, रेषा PQ म्हणा किंवा रेषा QP म्हटलं तरी बरोबर येणार. एकाच बिंदूचं नाव घेतलं रेषा P तरी सुद्धा ते बरोबरच आहे. रेषा P म्हणा, रेषा Q म्हणा, काही म्हटलं तरी ते रेषेचं एका बिंदूचं नाव घ्या, दोन बिंदूचं नाव घ्या, ते झालं त्या रेषेचं नाव. ह्याला म्हणतात रेषा. आता पुढचा भाग आपण शिकणार आहोत रेषाखंड. आता रेषाखंड म्हणजे काय, म्हणजे आता ही जो तुमची रेषा आहे, ही रेषा आहे, तर त्या रेषेवरचा हा एवढा भाग घेतला, हे जे दोन जे बिंदू दाखवलेले आहेत, तर म्हणजे त्याला म्हणतात रेषाखंड. खंड या शब्दाचा अर्थ तुकडा. खंड म्हणजे काय, तुकडा. तर रेषाखंडाला दोन्ही बाजूला असे पॉइंट म्हणजेच त्याला अंत्यबिंदू असे म्हणतात. म्हणजे तिथे रेषाखंड संपतो, आलं लक्षात, त्याच्या पुढे रेषाखंड जात नाही. आणि रेषाखंडाचं नाव तुम्ही PQ घ्या, समजा AB नाव दिलं त्याचं, तर रेषाखंड AB म्हणा किंवा रेषाखंड BA म्हणा तरी चालेल, त्याला रेषाखंड म्हणतात. किंवा आता त्याचं नाव रेषाखंड आहे म्हणून त्याला शॉर्ट मध्ये रे आणि ख घेऊन रेख असं सुद्धा बोलतात, रेख AB.
म्हणजेच रेषाखंडालाच रेख असं म्हणतात. लक्षात ठेवा, हे विसरायचं नाही. रेषाखंडाला काय म्हणतात? रेख. रेख ए बी म्हणा, रेख बी ए म्हणा, आणि त्याचा अंत्यबिंदू आहे. अंत्य म्हणजे शेवट, समाप्त. इथे रेषाखंड संपलेला आहे, याच्या पुढे रेषाखंड नाही, असा त्याचा अर्थ होतो. आता पुढचा भाग आपण शिकूया. आता शिकवले बिंदू म्हणजे पॉइंट. रेषा जी अमर्याद आहे, कुठेही संपत नाही आणि सरळ रेषेत जाते. रेषा कधी वाकडी तिकडी जात नाही. रेषा ही नेहमी सरळ रेषेमध्ये जाते. रेषाखंड सुद्धा सरळ रेषेमध्ये जातो, पण तो रेषाखंड म्हणजे रेषेचा भाग, त्याला अंत्यबिंदू असतात. आता पुढचा भाग पाहूया आपण. किरण. किरण म्हणजे काय? सूर्याची जे किरण असतात, हा सूर्य आहे समजा, हा आहे सूर्य, पूर्ण गोलच काढते मी. हा सूर्य आहे आणि सूर्यापासून जी किरण निघतात म्हणजे त्याला काहीतरी एक बिंदू आहे, हा शेवटचा त्याचा अंत्यबिंदू आहे. त्याच्यापासून ती अंत्यबिंदू म्हणा किंवा आरंभ बिंदू म्हणा, कारण तिथून त्याची सुरुवात होते किंवा तिथेच तो संपतो सुद्धा, म्हणून त्याला अंत्यबिंदू पण म्हणतात आणि आरंभ बिंदू पण म्हणतात. लक्षात. तर सूर्याचे किरण जी आहे त्यालाच काय म्हणतात? किरण. तर किरणाला एका बाजूला बिंदू असतो आणि एका बाजूला बाण असतो, म्हणजे हा सुद्धा रेषेप्रमाणे एका बाजूला अमर्याद आहे, कुठेही संपत नाही, परंतु त्याच्या एका बाजूला बिंदू आहे. समजा त्याला जर तुम्ही नाव दिलं ए आणि एका पॉइंटवर नाव दिलं बी, तर त्याचं नाव घेताना, किरणाचं नाव घेताना किरण ए बी असंच म्हटलं जातं. कधीही किरण बी ए असं म्हटलं जात नाही. असा प्रश्न मुद्दाम येऊ शकतो की ह्या किरण, हे जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीचं नाव काय? तर किरण ए बी म्हणतात त्याला. त्याचं नाव कधी उलट घ्यायचं नाही, बी ए असं कधीही नाव घेतलं जात नाही, कारण ह्या दिशेने तो अमर्याद चालू आहे, अनंत आहे, कधीही संपत नाही. तर त्याचं नाव आरंभ बिंदूपासून किंवा अंत्यबिंदूपासून घेऊन ए बी हे झालं त्या किरणचं नाव. पुढचा भाग पाहूया आता आपण. किरण झालं, त्याच्यानंतर पाहूया आता एक संपाती रेषा. आता एक संपाती रेषा म्हणजे काय ते पाहूया पुढचा भाग. आता हा बिंदू आहे, हा काय आहे? एक बिंदू आहे. आता ह्या बिंदू मधून अनंत रेषा निघतात. अनंत म्हणजे न संपणाऱ्या, ज्याचा अंत नाही तो अनंत. तर ही जी आहे, हा बिंदू आहे, ह्या बिंदू मधून मी ही एक रेष काढली. आता एका बिंदूतून काही एकच रेष जाते का? नाही, तर अनंत रेषा जातात. हा बिंदू, कितीही तुम्ही रेषा त्याच्यातून काढू शकता. आता रेषा म्हटलं की त्याला काय दाखवायचे? बाण दाखवायचे. कितीही काढू शकता. तर ह्या ज्या रेषा आहेत, एका बिंदूतून निघणाऱ्या ज्या अनंत रेषा आहेत, त्यांनाच एक संपाती रेषा असे म्हणतात. प्रश्न विचारला जातो, ही जी आकृती दिली आहे त्या आकृतीचं नाव काय? तर हिचं नाव आहे एक संपाती रेषा. तुम्हाला पर्याय दिले जातात आणि प्रश्न विचारला जातो. तर ह्या एक संपाती म्हणजे काय? तर एकाच बिंदूतून निघणाऱ्या अनेक रेषा, त्यांना म्हणतात एक संपाती रेषा. आणि हा जो एक बिंदू आहे त्या बिंदूला म्हणतात संपात बिंदू. बिंदू कोणता आहे? म्हणजे तिथे त्या रेषा संपतात, म्हणून त्याला काय म्हणतात? त्या बिंदूमध्ये संपात बिंदू म्हणतात. आणि ह्या रेषांना एक संपाती रेषा असे म्हणतात. आलं लक्षात तुमच्या? इथपर्यंत आपलं शिकून झालेलं आहे एक संपाती रेषा. आता पाहूया एक रेषीय आणि नैक रेषीय. आता एक रेषीय म्हणजे काय आणि नैक रेषीय म्हणजे काय ते पाहूया. आता एक बिंदू आहे, हा एक बिंदू घेतला मी, हा बिंदू आहे. आता एक रेषीय म्हणजे काय आणि नैक रेषीय म्हणजे काय? तर ह्या ज्या रेषा आहेत, ह्या काढलेल्या ज्या मी रेषा आहेत, आणि हा एक बिंदू आहे. हा, तर एक रेषीय म्हणजे एकाच रेषेतून जाणाऱ्या. आलं लक्षात? ह्या ज्या आहेत या एकाच रेषेतून जाणाऱ्या आहेत. हा बिंदू, हा, किंवा आता हा बिंदू घेतला, हा बाजू किंवा ही रेष. एक मिनिट, तुम्हाला नीट समजेल असं सांगते. आता ही एक रेष पहिली अशी घेतली, सरळ रेष घेते. आडव्या रेषा घेतल्या तर तुमच्या लक्षात येणार नाही. ही एक रेष घेतली मी. हा, तर ह्या एकाच रेषेतून जाणाऱ्या ज्या रेषा आहेत त्याला म्हणतात एक रेषीय. आणि पुढचं जे, ही एक सरळ रेष घेतली आहे, त्या सरळ रेषेवर मी हे बिंदू घेतले, पी क्यू आर एस.
मग हे जे बिंदू आहेत ते काय आले आहेत, सगळे एकाच रेषेवर आलेले आहेत. आता इथे एक बिंदू घेतला, इथे एक बिंदू घेतला, इथे घेतला, हा एन घेतला, हा टी घेतला, हा यू घेतला. तर प्रश्न आहे एकरेषीय आणि नैकरेषीय. हे जेव्हा बिंदू आले पी क्यू आर एस हे एकरेषीय बिंदू आहेत, म्हणजे एकाच रेषेवरचे बिंदू म्हणून त्यांना एकरेषीय म्हणतात. आणि विचारलं यू एन टी हे नैकरेषीय आहेत, म्हणजे एका रेषेवरचे हे नाहीत. आलं का लक्षात तुमच्या? एकरेषीय आणि नैकरेषीय हे बिंदूचा प्रकार आहे. हे जे बिंदू आहे ते एका रेषेतले आहेत आणि एन टी यू कुठेही लिहू शकता, समजा इथे घेतलाय, मग हे नैकरेषीय बिंदू आहेत. आणि पुढचा भाग म्हणजे ज्यावेळी समजा दोन भिन्न बिंदू घेतले तर दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेष जाते. जसं एका बिंदूतून अनंत रेषा जातात, हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. एका बिंदूतून अनंत रेषा जातात, परंतु दोन भिन्न बिंदू दिलेत असे तर त्याच्यातून एक आणि एकच सरळ रेष जाते. हा प्रश्न परीक्षेला बरेच वेळा विचारला जातो. एका बिंदूतून अनंत रेषा जातात, पण दोन बिंदूतून किंवा तीन बिंदूतून एक आणि एकच रेष. तीन बिंदूतून नाही, दोन बिंदूतून, कारण तिसरा बिंदू जर वाकडा असेल तर त्याच्यातून एक, म्हणजे हा जर बिंदू घेतले, हा एक आहे बिंदू, हा एक आणि हा एक, तर त्याच्यातून एक रेष जात नाही. पण दोन बिंदू जर असेल ते कसेही असू दे तर त्याच्यातून एक आणि एकच सरळ रेष जाते. हा लक्षात ठेवण्यासारखा भाग आहे. आता पुढचा भाग शिकूया आपण, प्रतल. प्रतल म्हणजे काय, तर कोणत्याही सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. आता हा जो फळा आहे तर हा सुद्धा प्रतलाचाच भाग आहे. तुमचं वहीचं पान आहे ते सुद्धा प्रतल आहे. कोणत्याही सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. हे झालं प्रतल. प्रतल सुद्धा अमर्याद आहे, तेही कुठेही संपत नाही. जसं रेषेला बाण दाखवले जातात तसे प्रतलाला सुद्धा बाण दाखवले जातात, परंतु आकृतीमध्ये ते आवश्यक नसतात किंवा ते आकृतीमध्ये अडचण आणतात, म्हणून हे बाण दाखवले जात नाही. पण प्रतल हा अमर्यादित आहे, तेही तुम्ही कितीही मोठं प्रतल वाढवू शकता. तर हे झालं प्रतल. तर प्रतलावर सुद्धा सपाट पृष्ठभागाला, म्हणजे ह्या सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. आणि ह्या ज्या आडव्या रेषा आहेत ह्या नेहमी समांतर रेषेमध्ये जातात, त्या कधीही एकमेकांना काय करतात, छेदत नाही. यांना म्हणतात समांतर रेषा. म्हणजे ह्या प्रतलाच्या दोन ज्या रेषा आहेत ह्या कशा आहेत, समांतर आहेत. या पुढे कितीही वाढवल्या तरी एकमेकांना छेदणार नाहीत. मग एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. एवढं लक्षात ठेवायचं. प्रतलाच्या दोन या आडव्या ज्या रेषा आहेत त्या कधी एकमेकांना छेदत नाही, किंवा ह्या जरी घेतल्या तरी त्या एकमेकींना छेदत नाही. तर मग छेदणाऱ्या रेषा कशाला म्हणतात, तर छेदणाऱ्या रेषा ह्यांना म्हणतात ज्यावेळी रेष एखादी थोडी जरी तिरपी झाली, ही रेष एक आहे आणि ही एक रेष. आता तुम्हाला प्रश्न, आता इथे तर तुम्हाला आकृतीमध्ये त्या दोन्ही रेषा छेदताना दिसत नाही, तरी पण प्रश्न आहेत ह्या ज्या छेदणाऱ्या रेषा की समांतर रेषा आहे, तर ह्या दोन्ही रेषा तुम्हाला उत्तर काय द्यायचं आहे, ह्या छेदणाऱ्या रेषा आहे. कारण ह्यांना बाण आहे, ह्या पुढे वाढत जाणार आहे. हा रेषाखंड नाहीये, ह्या रेषा आहे, रेषा अमर्याद आहे. मग पुढे ज्यावेळी ही रेष वाढत जाणार आहे मग त्यावेळी ती एकमेकांना छेदणार आहे, त्यामुळे ही छेदणाऱ्या रेषांमध्ये येते. आलं लक्षात? थोडी जरी रेष तिरपी आली तरी ती छेदणाऱ्या रेषा, ज्यावेळी रेषा समांतर सरळ रेषेमध्ये जातात त्यावेळी त्या समांतर रेषा असतात आणि ह्या छेदणाऱ्या रेषा. हे झाले भूमितीचे सगळे मूलभूत संबोध. तुम्ही हे सर्व हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मी इथे आकृतीमध्ये पण काढले, लिहून दाखवलेले आहे. प्रत्येकाची छोटी छोटी आकृती काढून हे सर्व भूमितीचे मूलभूत संबोध तुमचे सगळे एकदम क्लिअर झाले की तुम्हाला भूमिती हा विषय सुद्धा आवडता होईल आणि सोपा होईल. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.